न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या नराधमास 8 दिवसांची पोलीस कोठडी। खेड मांजरेवाडी धर्म तालुका खेड येथील महाविद्यालयीन अल्पवयीन मुलीचा खून करून तिचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना दिनांक 12 रोजी दुपारी उघडकीस आली होती। या गंभीर घटनेबाबत आरोपी नवनाथ कैलास मांजरे वय वर्ष 29 राहणार मांजरेवाडी धर्म तालुका खेड या नराधमाला पोलिसांनी अटक केली असून 8 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती। इयत्ता 11वीची परीक्षा देऊन क्लाससाठी ती महाविद्यालयात नेहमीप्रमाणे येत होती। दिनांक 11 रोजी राजगुरू नगर इथं नेहमीप्रमाणे सकाळी महाविद्यालयात आली होती। सकाळी 11:30च्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रोड इथं थांबली असताना आरोपी नवनाथ मांजरे तिथं आला। घरी यायचं आहे का असं म्हणून पीडितेला दुचाकीवर बसवले। दरम्यान मला उसाच्या शेताला 2 पाण्याची बारी द्यायची असं मुलीला सांगून मांजरेवाडी पिंपळ मलघेवाडी या मार्गाच्या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले। आरोपीने पीडित मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने पीडित मुलीच्या डोक्यात शेतातील दगड उचलून टाकला। तिचा मृतदेह शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात 150 फूट ओढत नेऊन टाकला अशी आरोपीने कबुली दिली असल्याचं पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी सांगितलंय। मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही याबाबत डॉक्टरांकडून पीएम रिपोर्ट येणं बाकी आहे। आरोपी उलटसुलट उत्तर देत असून कसून तपास सुरू आहे। 2 दिवसात सत्य बाहेर येईल यासाठी आरोपीला 8 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे। आरोपी गावामधीलच असल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। गाव ते स्मशानभूमीपर्यंत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता। यावेळी अनेक ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे केली आहे। आरोपी घटना घडल्यानंतर बिनदिक्कतपणे गावात हिंडत होता, जसं काही घडलंच नाही। घटनेनंतर तो जवळके इथं यात्रेला जाऊन आला। दुसऱ्या दिवशी सकाळी हनुमान जयंती निमित्त स्वतःच्या किराणा दुकानात नारळ विकत होता। तसेच माझ्या शेतात नदीलगत कुणीतरी बाईचा ओरडण्याचा आवाज आला, मी घाबरून तिकडं गेलो नाही असं गावात तो सांगत होता। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।